साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी घेऊन सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत केंद्रीय योजनांचे लाभ पोहोचेल याची दक्षता घेण्याची सूचना दिली। नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रित समितीच्या बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार सर्वश्री अभिजित पाटील, नारायण पाटील, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिकेचे आयुक्त शीतल उगले तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यासह सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात जास्तीत जास्त कामे सेल्फवर ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांना उपलब्ध करून रोजगार द्यावा। त्याचबरोबर पाणंद रस्त्याची मंजूर असलेली 1146 कामांपैकी 66 कामं सुरू झालेली आहेत, त्वरित उरलेली सुरू करावीत। राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटाची स्थापना करून त्यांना बँकाकडून कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावं। जिल्ह्यात सन 2024 आणि 25 मध्ये लखपती दीदींची संख्या 98,000 इतकी असून ही संख्या मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीने वाढेल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना समितीच्या अध्यक्षा खासदार शिंदे यांनी दिल्या। पाणंद रस्त्याची कामं सुरू करत असताना 1 किलोमीटर रस्त्यासाठी 20 लाख रुपयांचा स्लॅब आहे। अंदाजपत्र केल्यास पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळत नाही, तरी केंद्र शासनाच्या माध्यमातून 1 किलोमीटर रस्त्यासाठी 20 लाखांची मर्यादा काढून टाकल्यास ही कामं मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतात, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। सद्यस्थितीत सर्व तालुक्यात किमान 200 कामं सुरू होऊ शकतात, परंतु ते सर्व रस्ते कच्चे घ्यावे लागतील। तहसीलदार यांच्याकडे रस्त्यांबाबत प्रलंबित केसेसचा निकाल लावण्याबाबतची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं। जिल्ह्यात महिला बचत गटांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून या बचत गटांच्या महिलांना तालुका स्तरावर नियोजन समितीच्या निधीतून महिला भवन निर्माण करून द्यावं, विसावा सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। तालुक्यातील इतर मोठ्या गावातही सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। महिला बचत गटांना 320 कोटीचं कर्ज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं। आजपर्यंत 333 कोटी कर्ज वाटप बचत गटांना झालंय, असंही त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याची स्वतंत्र बैठक घेऊन सविस्तर माहिती संबंधित खासदार आणि आमदार महोदयांना उपलब्ध करून देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं। यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम, महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम यांनी बैठकीत अनुक्रमे ग्रामीण आणि शहरी भागातील विषयानुसार माहिती दिली। यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार अभिजित पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार राजू खरे यांनी रोजगार हमी योजना, महिला बचत गट, महिला भवन निर्माण करणं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण पेयजल कार्यक्रम, सोलापूर शहरी भुयारी गटार योजना, पायाभूत सुविधा विकास, आरोग्य योजना अशा अनेक केंद्रीय योजनेच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणेला माहिती विचारून याचबरोबर अंतर्गत प्रलंबित असलेली कामं आणि अनेक ठिकाणी कामात होत असलेल्या दिरंगाईच्या अनुषंगाने सूचना करून ही सर्व कामं वेळेत मार्गी लावण्याबाबतचं आवाहन करण्यात आलं। प्रारंभी केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आपापल्या विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती आणि सद्यस्थिती बैठकीत सादर केली। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी दिशा समितीच्या बैठकीच्या विषयाची माहिती दिली आणि शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले।